रुसली ग बाई रुसली, मावशी आमची रुसली. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. जसं मी म्हटलं होतं की आज आम्ही सगळे चालू आहे. मिरू मावशीच्या घरी थोडा लेट झाला कारण लाईट गेली होती आणि मावशी आणि मम्मी मागे आहेत. विनू यायला लागला आहे घराकडून आणि आता जाऊन पोचतोय थोड्या वेळात. आणि जसंही म्हटलं होतं की मावशीच्या घराची टूर जी आहे तर ती मी नक्कीच देईन. पहिले मावशी खूप रागवणार आहे कारण आम्हाला खूप वेळ झाला यायला. झाल्या काल की तुझी मावशी किती सुंदर आहे, तुझ्या सगळ्या मावश्या मम्मी किती सुंदर आहेत. तर ॲक्च्युअलमध्ये खरंच त्या सुंदर आहेत आणि एजचं डिफरन्स जास्त नाही आहे. मिरू मावशी माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, भारती मावशी 8 वर्षांनी मोठी आहे आणि लग्न लहान वयात झालेले आहेत त्यांची. सो पोचलेले आहेत आपण. बाजूला कर. स्वागता प्रित्यर्थ उघडाच आहे का दरवाजा? रुसली ग बाई रुसली, मावशी आमची रुसली. काय करणं, सगळी येणार माझी बहीण भाऊ सगळी म्हणून आणि बहिणी घरात बसल्यात, भाच्या घरात बसल्यात. काय करायचं? हवन करेंगे हवन करेंगे हवन करेंगे. मी रुसले जा, तुम्ही दोघी बी जा. घरात दोघी जणी बसल्या असेल तू मला माहितीच नाही. खोटं मला माहित होतं, मी सांगितलं. मम्मी खोटं बोलायचं नाही. बघ काय सांगले बघा तुम्ही. आल्यावर लग्नाचा फोन केले मी, आल्यावर सांगतो. झोपलेच तुम्ही. मावशीच्या घराची क्विक टूर देते तुम्हाला. हा हॉलचा भाग आहे. आता ह्या वर्षी त्यांनी पूर्ण रिनोव्हेट केलं त्यांचं घर. पहिला एकत्रच होते सगळे, आता खालच्या इथं मजल्यावरती मावशी त्याने राहतात. आणि ह्या वर्षी म्हणजे डिसेंबरलाच वास्तुशांती घातली त्यांनी. तर हा हॉल आहे आणि इथूनच छोटी अशी खिडकी ठेवली आणि हे किचन आहे. किचनमध्ये पार्टिशन केले त्यांनी आणि 2 भाग पाडलेले आहेत, एक किचनचा आणि दुसरा एक डायनिंग एरिया म्हणून. अजून खूप साऱ्या गोष्टी तिला करायच्या आहेत. आता थोडंसं पसारा दिसतोय. घर म्हटलं की पसारा हा आलाच आणि छान प्रशस्त असं बांधलेलं आहे तिने. आता हे घर पूर्ण म्हणजे खालचं सगळं भाग जवळजवळ 5-6 महिने लागले त्यांना हे रिनोव्हेट करायला. इथे एक बेडरूम आहे, ही त्यांनी केलेले मावशी अंकलची बेडरूम आहे ही. त्याच्यानंतर ही अगोदर पूर्ण वेगळं होतं, म्हणजे खालच्या खोल्या होत्या. पहिल्या सगळे लोक खालीच राहायचे ते, नंतर मग वरती त्यांनी वाढवल्यानंतर वरच्या रूममध्ये राहत होते. आता मुलं वगैरे मोठे झालेत म्हटल्यानंतर परत त्यांनी सगळं रिनोव्हेट करून घेतलं परत. त्यानंतर सरळ असं गेलं की परत 2 बेडरूम वेगवेगळ्या केलेल्या आहेत. ही आदिनाथची बेडरूम आहे आमच्या. आधीची तो गेमिंगचे व्हिडिओज वगैरे बनवतो, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे तर तो करायला लागला आहे. ही त्याची बेडरूम आहे. ते त्याच्या पद्धतीने त्याने ती केलेली आहे. ते क्रिएटिव्ह माइंड आहे जरा हे आमचं. आणि हा आत्ता जवळजवळ 20-21 वर्षांचा आहे मुलगा, मोठा मुलगा मावशीचा. हा छोटा मुलगा उद्धव, हा आहे मला वाटतं 18 वर्षांचा आहे, 18-19 वर्षांचा आहे. त्याच्यानंतर ही उद्धवची बेडरूम. थोडा काळोख आहे आता इकडच्या साईडला, कारण बॅक साईडला पूर्ण सगळा अंधार पडतो आणि इथे साप खूप यायचे अगोदर, खूप म्हणजे खूप. मावशी प्रेग्नेंट असताना तर तिने इतके साप बघितले बॅक साईडला त्यांच्या, खूप यायचे. तर ही उद्धवची बेडरूम आहे. इकडच्या साईडून एंट्री मी तुम्हाला दाखवली ही अशी. आणि उद्धव पण क्रिएटिव्ह आहे. तो ॲनिमेशनचे इतके छान छान सगळे पोर्ट्रेट बनवतो. त्याचं इंस्टाग्राम पेज मी मेन्शन करून देईन, तुम्ही बघाल ना. अक्षरशः इतके भारी बनवतो तो, ॲक्युरेट सगळ्या गोष्टी. त्यानंतर हा पाठीमागचा एरिया आहे सगळ्यात बॅक साईडचा. तर इथे असं हे मोठं पूर्ण हॉल टाईप आहे बॅक साईडला, जिथे वॉशरूम वगैरे बाकी सगळं युटिलिटी एरिया किंवा काही गोष्टी तिने ठेवलेल्या आहेत. आणि अजूनही खूप गोष्टी ती दररोज करतेच आहे, कारण एवढं मोठं घर सांभाळायचं म्हटल्यानंतर खूप अवघड होतं. आता इथे बघितलं असं वाटतं की हॉटेल रूम्समध्ये आम्ही जातो आहोत. तर अशा पद्धतीने हे माझ्या मावशीचं घर आहे. खूप छान तिने सजवलेलं आहे. तिच्यासारखे म्हणजे आमच्या ज्या सवयी आहेत नीटनेटकेपणा किंवा हे, तर ही मिरू मावशीला पण सेम आहे, भारती मावशीला पण सेम आहे आणि मम्मीलासुद्धा सेम आहे. तर ते ह्याच सवयी माझ्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत, ज्या तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये बघता. तर हे मावशीचं घर आहे. खूप जणी विचारत होते कधी देणार मावशीच्या घराची टूर. तर हे छान असं सुंदर असं मावशीचं घर आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि मग मावशी आज काय काय स्पेशल? बटाटा वडा, पुलाव, मसाले भात, काय काय स्पेशल? आज कमेंट सेक्शनमध्ये अगदी बारिश झाली. किती आणि कसं वर्णन करावं, किती सुंदर आहेत तुझ्या मावश्या, तुझी मम्मी.
आमासनी जरा बी काही दिवस नाही सा जरा तिकडे तसं कसं होईल जरा बी आमासनी देतलं नाही जरा किती छान तुझी गुण जराच ना आमासनी ते देतलं नाही सगळं स्वतःकडेच काय ठेवून घेतलं ते होय मावशी जरा व्हायचं काय देतलं का नाही सांग आता घे तुला प्रिया बापट म्हटलं नाही मला वे मग काहीतरी आमासनी देतलं का नाही राजधानी वगैरे आता काय देऊ आता काय देऊ उपयोग आई केली का काय बी दिवस आमच्याकडे येऊच नाही जीन्स कुठले सगळे अशी म्हणू लागले तुझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे सगळं आणि काय तू आहे की मस्त चांगली आहे. आदल्याच दिवशी आम्ही सुद्धा मावशी येणार होती म्हटलं नॉनव्हेजचा बेत केला होता आणि आमच्याकडे हेच असते ह्या भागाकडे पाहुणे वगैरे कोण येणार असतील तर सगळ्यात जास्त नॉनव्हेजचा बेत केला जातो. मीरू मावशीला माहीत नव्हतं की आम्हीही तेच केलं होतं तर तिनेही परत तेच नॉनव्हेजचा बेत केला आता म्हटलं आल्यानंतर आम्हाला समजलं 4-5च्या दरम्यान की तिनेही नॉनव्हेजचाच बेत केलेला आहे आणि मला तर अजिबात इच्छा नव्हती कारण मला अक्षरशः म्हणजे असं वेगळंच हे होत होतं की फक्त शेपूची भाजी किंवा पालेभाज्या अशाच नुसत्या खायचं आणि गावी आल्यानंतर ना जेवढ्या हिरव्या भाज्या मिळतील तेवढ्या भारी वाटतात मग मी लाल भाजीसुद्धा जाऊन घेऊन आले होते मध्ये मी आता गेले होते बाहेर तेव्हा आणि पूर्ण 2-3 पेंटाने इथे मावशीनं पूर्ण सगळा बेत करून रिकामी झाली होती. मीरू मावशीची मुलंसुद्धा नॉनव्हेज अजिबात खात नाहीत दोघंही मुलं अजिबात खात नाहीत त्यामुळे दुपारची भाजी ही होती नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी. त्यानंतर जेवण वगैरे करून सगळ्या गप्पा गोष्टी करत बसलो आणि आरवला तर पर्वणीच लागली होती गेमिंगचं मस्त आधीच्या सेटअपवरती येऊन तो खेळत बसला होता. मग निघालो आम्ही जवळजवळ आम्हाला 11 वाजले निघायला. आधी वगैरे राहून लागला होता मावशी आणि आई थांबणार होत्या मीरू मावशीकडेच मी मम्मी वगैरे निघालो राहायचा प्लॅन होता माझाही पण म्हटलं नको आता जाऊयात परत आणि सकाळी उठून जायचं हे ते त्याच्यामुळे मग निघालो परत घरी जायसाठी आणि छान वाटलं मस्त खूप दिवसांनी असं एकत्र बसून म्हणजे मावशीच्या घरी वगैरे आलो तर मीरू मावशीच्या घरी सहसा कधी जेवणाचा वगैरे बेत केला नव्हता कधी त्याच्यामुळे मग विनू थांबला होता सोडायला आम्हासाठी आणि मग निघालो आम्ही घरी वगैरे जाऊन पोचलो त्याच्यानंतर मग सरळ झोपीच गेले. काल रात्री आम्ही 11 वाजता येऊन पोचलो घरी आणि वेळ खूप झाला होता झोपही खूप आली होती दंगामस्ती खूप झाली बऱ्यापैकी मी व्हिडिओ म्हणजे कॅमेऱ्यातून शूट केलं जास्त करून घेतलेच नाही कारण आम्ही सगळे बोलत बसलो होतो आणि ते छान वाटत होतं. तिथून आल्यानंतर मी हे शूट करणार होते पण झोप इतकी आली की म्हटलं आपण सकाळी करूयात. काय झालेलं की काल दुपारच्या वेळेला मला एक भेटायला कपल आलं होतं आणि ते नवरा बायको आणि एक मुलगा एक मुलगी होती. सांगण्याची गोष्ट अशी की आपल्या व्लॉगचा किंवा आपल्या व्हिडिओचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडतो किंवा प्रत्येकाचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो हे मला काल जाणवलं की अरे वा की आपल्याकडून अशा पद्धतीने पण मोटिवेट होतात आणि लाईफमध्ये हॅपी होत राहतात. मध्ये कोण ना कोणतरी असं भेटत राहतं. यात्रेच्या वेळेला सुद्धा खूप लोक भेटायला आले होते त्यामध्ये एक कपल असे होते की त्यांचा मुलगा स्पेशल चाइल्ड होतं आणि त्या खूप छान सांगत होते की तुझे व्हिडिओज बघायला लागल्यापासून इतकं छान मोटिवेट वाटतं आणि काहीच प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात असं वाटत नाही आणि खूप मस्त हे वाटतं. मग तेव्हाही मला खूप छान वाटलं होतं की चला म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम करतोय ज्याच्यामुळे असा इम्पॅक्ट पडतोय. आणि कालचं सांगायचं असं की ती जी लेडीज होती तर ॲक्च्युअलमध्ये मला आल्यानंतर एकदमच मिठी मारली आणि ती इतकं भारी वाटत होतं आणि बोलायला लागले की सांगत होते त्यांची लाईफ स्टोरी सांगत होते. आधी त्यांनी फोन केला म्हणजे माझीच एक मैत्रीण होती त्यांच्या ओळखीचे ते लोक होते आणि त्यांनी मग फोन करून विचारलेले की आम्हाला भेटायचं आहे. म्हटलं ठीक आहे या तुम्ही आणि मग तिनं सांगितलं की तिचं लाईफ एवढं खडतर गेलं की लग्न झाल्यानंतर एक 14 महिन्यांनी मिस्टर ऑफ झाले ॲक्सिडेंटमध्ये आणि 5 महिन्यांची मुलगी होती आणि तेव्हा त्यांना खूप काही सहन करावं लागलं सगळ्या गोष्टी. सगळं चांगलं असून सुद्धा माहेरचं म्हणजे सासरी थोडंफार असं काही खेडवळ भागामध्ये असं असतं की मुलगा गेला की मुलीला जबाबदार मानणं म्हणजे सुनेला जबाबदार मानणं किंवा येणाऱ्या मुलीला जबाबदार मानणं. तर 3 वर्ष त्या म्हणजे मुलीला वाढवायचं हे करायचं ह्या गोष्टीमध्ये त्यांनी कुणाची हेल्प नाही घेतली. स्वतः मी करणार अशा पद्धतीने त्यांचं हे होतं आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःचा विचारच नाही केला की काय करायचं काय नाही कंटिन्युअसली. आणि ते त्रास तर वेगळा असतो म्हणजे आपल्या समाजात अजूनसुद्धा वय त्यांचं फक्त 25 आणि एवढ्या लहान वयामध्ये जर दुसरं लग्न हा विचार जरी केला तरी कशाला करायला पाहिजेत. मुलीला वाढवायचं बघता बघता मुलगी मोठी होते काय गरज आहे लग्न करण्याची दुसरं म्हणजे ते आयुष्य तिनं एकटीनं घालवायचं. लग्न झाल्यानंतर मुलगी मोठी झाली तीही तिच्या सासरी निघून जाईल मग तिचं काय. आणि प्रत्येक वेळी जेव्हा नवऱ्याच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत असं काहीतरी होतं की आज बायको वारली कशाने तरी आणि तरी तो 40चा 50चा असेल तरी त्याचं लग्न लावून दिलं जातं. पण तेच बायकांच्या बाबतीत खूप अजून हे विचार बॅकवर्ड आहेत आणि हे
2-3 वर्ष गेल्यानंतर जेव्हा तिच्या घरच्यांनी म्हणजे सासरच्यांनी कुणीतरी जेव्हा मुलीच्या बाबतीत बोलले गेले की ह्या मुलीच्या पायगुणामुळे हे वगैरे झालं, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं की एखाद्या गोष्टीमध्ये असं कोण कसं पॉईंट आऊट करू शकतं. आणि मलाही ते ऐकून खूप वाईट वाटत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या सांगत होत्या सगळं. आणि त्यावेळेला त्यांना अचानक फीडमध्ये माझे व्हिडिओज दिसले आणि त्यांनी बघितले कंटिन्युअसली. आणि त्या बोलल्या की त्या व्हिडिओज नंतर मला इतकं वाटलं की मी एक व्हिडिओ केलं होतं की स्वतःसाठी स्टँड घ्या कोणत्याही गोष्टीमध्ये. तर त्या बोलल्या की मी स्वतःसाठी स्टँड घेतला. मी सांगितलं घरी की मुलीसाठी काय होईना किंवा मी माझं आयुष्य पूर्ण असं नाही काढू शकत. पूर्ण पुढे एक मुलीला वडील तरी पाहिजेतच, कारण पहिली प्रायोरिटी त्यांची मुलगी होती. त्यांची हीच कंडिशन होती की मुलगीला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजेत. आणि पूर्ण आयुष्य मला काढायचं आहे आणि मी स्वतःसाठी स्वतः खुश राहायचं आहे मला. कारण 3 वर्ष त्यांनी प्रचंड त्रास सहन केला. म्हणजे ती जे मानसिक त्रास फायनान्शियल किंवा ह्या गोष्टींपेक्षा सुद्धा एक मानसिक त्रास देतात ना आजूबाजूचे लोक की हां एकटी काय करणार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या खूप बेकार असतात. आणि अजूनही आपल्या याच्यात ते असे विचार आहेतच. म्हणजे एखाद्याला त्रास होत असेल की एखाद्या वाईट परिस्थितीत असेल तर म्हणतात ना बाईच बाईचे दुश्मन असते, तर त्या पद्धतीनंच तिलाही त्रास दिला गेला. पण इतकं भारी म्हणतात ना की मन चांगलं असेल ना तर आयुष्यात चांगल्या गोष्टी घडून जातात. आणि असंच झालं, तिच्या आयुष्यात सुद्धा असा व्यक्ती आला की त्यांनी अक्षरशः म्हणजे मुलीसकट त्यांना स्वीकारलं. त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांना दुसरं मूलसुद्धा नको होतं, ह्या मुलगीसाठीच त्यांनी एवढं सुद्धा हे केले. मला इतकं भारी वाटलं की त्या व्यक्तीबद्दल सुद्धा आदरभावना खूप जास्त वाढली. कारण असं ॲक्सेप्ट करणं ह्याच्यासाठी खूप गट्स लागतात. आणि कधी कधी फॅमिलीसुद्धा विरोधात जाते की तू बॅचलर आहेस आणि त्या हे आहे तरीसुद्धा तू काही करणार. पण शेवटी कसं असतं माहिती आहे, आपलं मन साफ असेल आणि कधीच कोणाचं वाईट आपण कधी विचार केला नसेल ना तर सगळं आयुष्यात चांगलं होतं. आणि ते त्यांनी म्हटलं की तुमच्या व्हिडिओज थ्रू म्हणजे मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे. तुमच्या व्हिडिओज थ्रू मला एवढं हे मिळत जातं. मी दुसरं काही नाही झालं तर घरातले सुद्धा आता मला तिचे वडील किंवा आईसुद्धा म्हणतात की दुसरं काहीतरी मी चॅनलवरती लावायला गेले तर का आज धनश्रीला सुट्टी दिलीस काय, म्हणजे इतकं त्या सांगत होत्या. कंटिन्युअसली 1.25 तास त्या बोलत होत्या. मी ऐकतच होते नुसती अशी. आणि एवढं भारी वाटत होतं मला ते. मी म्हटलं की ही तुमच्याशी मी शेअर करणार. आणि काय म्हणतात की कधी कधी आपल्यालाच माहीत नसतं की आपल्याला आपल्या एखाद्या गोष्टीपासून एखाद्याच्या मनावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडतो. त्या कमेंट सेक्शनमध्ये नेहमी येतं, नशी तुझ्याकडे बघितल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, खूप छान वाटतं. मग ते कधी कधी असं असेल की आपलं जे बॉडी लँग्वेज आहे किंवा त्याच्या थ्रू लोकांना ते इमिट होत असेल. आणि कसं असतं की दृष्टी तशी सृष्टी, आपण जसं म्हणतो, जसं आपण असू तसं आपल्याला बाकीचे लोक दिसतात. आता समोरच्या व्यक्तीत जर मनाने चांगला असेल तर कदाचित माझ्यातलं जे सगळे चांगले गुण आहेत तेच त्यांना दिसणार. आणि प्रत्येक माणूस म्हटल्यानंतर चूक बरोबर ह्या सगळ्या गोष्टी होतात, गुण अवगुण हे असतातच, पण आपण काय बघायचं त्यांच्यामध्ये हे आपल्यावरती डिपेंड आहे. तेच मला काल इतकं भारी वाटलं. मुलगी पण ती इतकी मस्त होती आणि खूप गोड होती मुलगी. आणि मुलगासुद्धा इतका शांत होता. मी त्यांना म्हटलं सुद्धा की खूप शांत झाला आहे मुलगा. 10 महिन्यांचा मुलगा होता, 10-11 महिन्यांचा. तर त्या म्हटलं की पूर्ण प्रेग्नेन्सी मी तुमचे व्हिडिओज बघितले आणि तेच पाळकोडू तिला मिळाले. मला एवढं हे वाटायला लागलं की खूप छान असं बघून हसत होता मुलगा. आणि मस्त भारी वाटलं. तो म्हणजे कालचा दिवसच इतका भारी गेला ना. कधी कधी आपण विचारही करत नाही की कोणा म्हणजे असं असतं की नॉर्मली आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला असे काही काही गोष्टी भेटतात. म्हणजे आपण खूप अचानक असं जात असतोय आणि काहीतरी एखादी छोटी गोष्ट आपण बघतो आणि आपलं स्टेट ऑफ माइंड चेंज होतं किंवा आपल्या विचार करण्याची पद्धत बदलून जाते. इवन तुम्ही जेव्हा म्हणजे एक गोष्ट मी करते नेहमी, जेव्हा घरात बसून कंटाळा आला असेल तेव्हा सहजच जायचं, रिक्षातून फिरून यायचं, एक राऊंड मारून यायचं कुठूनही. किंवा पावसाच्या वेळेला तर मीही करते की हायवेवरून कुठेतरी एखादा प्लॅन ठरवते की हां इथे डीमार्टला जाऊया की ह्या मॉलला जाऊया. त्या रिक्षातून जाताना आजूबाजूला जेव्हा पावसाचे थेंब किंवा आजूबाजूला झाडी वगैरे असेल तर ते बघितल्यानंतर जे आपल्या माइंडमध्ये चेंजेस येतात ना तर ते खूप वेगळे असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजेत. माझं आता हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम्स असतील, सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, कुणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही तसे नाहीत, सगळ्यांच्या आयुष्यात वाईट लोक असतातच, सगळ्यांच्या आयुष्यात मागे खेचणारी लोक असतातच, सगळ्यांच्या आयुष्यात कोण ना कोणतरी असं असतं ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असतो किंवा काही ना काहीतरी अचीव करायचं असतं आपल्याला, काही ना काहीतरी, आणि त्याच्यामध्ये पण अडथळे येत असतात की नोकरीमध्ये, धंद्यामध्ये. तर नेहमी ना अशा व्यक्ती आजूबाजूला जेव्हा येतात, अचानक सांगतात, तेव्हा अजून भारी वाटतं. आणि ॲक्च्युअलमध्ये आपला बघण्याचा दृष्टिकोनावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत.
तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या आयुष्याकडे बघताय, तुम्ही काय ठरवताय स्वतःच्या आयुष्यासाठी, हे खूप महत्त्वाचं आहे. मी जसं म्हटलं की रात्री झोपण्याच्या वेळी आपण जो विचार करून झोपतो तो इम्प्लांट होतो आपल्या आयुष्यामध्ये. सबकॉन्शियस माइंड आपलं ते सारखं रिपीट करू लागतं. म्हणून जो विचार करताय तोच रिपीट होतो आणि तोच तुमच्या आयुष्यात परत येतो. त्याच्यामुळे जे काही विचार करा, स्वतःबद्दल विचार करताय किंवा दुसऱ्यांच्याबद्दल विचार करताय, तर तो चांगलाच असावा, कारण तेच इमिटून परत तुमच्याकडे येतं. आणि हेच मला काल बघायला मिळालं. सो हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा. आणि परत मी एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.